मला वाटतं मी खूप माझ्या दृष्टीने मी त्रास सहन केला. रात्री मी 2-2, 3-3 वाजता उठून बसायचो आणि माझ्या मनात प्रश्न असायचा की माझ्या हातून एका पिढीचं नुकसान. एक इंजिनियर बिघडला, एक धरण पडेल किंवा एक पूल पडेल, एक डॉक्टर बिघडला, एखादा पेशंट मरेल, पण एक शिक्षक बिघडला, एक पिढी पूर्ण बरबाद होईल. कुठेतरी न कळत माझ्या मनाला ती चुसणी होती आणि सरांनी मला पुन्हा संधी दिली आणि त्या वर्षीचा निकाल 75% लागला. इंग्रजीमध्ये दत्ता पाटर 87 मार्कांनी पहिला आला होता. ठाकरे सरांना आम्ही दरवर्षी निकाल चेक करायचो. जोपर्यंत 100 मार्काचा पेपर होता तोपर्यंत 87च्या पुढे एक विद्यार्थी गेला, म्हणजे तोच हायेस्ट टिकला. त्याच वर्षी माझी बदली झाली आणि मग मी माझ्या आवाका माझ्या लक्षात आला की आता मी टीचिंग चांगल्या पद्धतीने करून निकाल चांगला लावू शकतो. आणि मग मी माझ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये लक्ष दिलं. तिथून माझी बदली झाली समता विद्यालय उरली देवाची, ती आपली संस्थेची मेन ब्रांच होती. तिथे गेल्यानंतर माझं ऑलरेडी MA इंग्लिश होतं. तिथे गेल्यानंतर MA इतिहास केलं फर्स्ट क्लासमध्ये. MA इतिहास फर्स्ट क्लास केलं. त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेजला मला शिकायला संधी मिळाली. 11वी 12वीला इंग्रजी 13 वर्ष शिकवलं. शेवटचे तर 10 वर्षाचा निकाल 12वीचा. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की डबल MA करून काही फायदा झाला नाही. LLBला ॲडमिशन घेतलं मी आणि माझ्यासमोर अजून 2-3 शिक्षकांनी ॲडमिशन घेतलं होतं. LLB पूर्ण केलं. आत्ता सनद 3 म्हणजे मला LLB पूर्ण करून पण 10 वर्ष झाली. त्याच्यानंतर मी आता रिटायर झाल्यानंतर सनद घेतली. वकिली ॲडमिशन चालू करायला गेलो पण ते करोना आला म्हणजे त्यामुळे पुन्हा थांबलो. त्यामुळे आता थोडंसं जेव्हा आपण एवढं हौशीर केलं तर कुठेतरी गेलोच पाहिजे. त्यामुळे कोर्टात आज ना उद्या मी माझं जाणारच आहे. पण तुमची जशी प्रगती करत तुम्ही केलात तशा पद्धतीने मी देखील माझ्या शैक्षणिक चार्जिंग संपले नाही ना रे या कारकिर्दीमध्ये मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करत गेलो आणि माझ्याकडून पुन्हा अन्याय होणार नाही, कुठलीही बॅच खराब होणार नाही. शेवटचे माझ्या माहितीप्रमाणे माझे कमीत कमी 10 ते शेवटचे 15 वर्षाचे 10वी कधी 12वी कधी 10वी कंटिन्यूस माझ्याकडे 10वी नसायची किंवा कंटिन्यूस 12वी नसायची. 11वी 12वी शिक्षक नसेल की 11वी 12वीला समताला माझ्याकडे शिकवायला असायचं. तिकडे एखादा वर्षी शिकत ना मला पुन्हा 10वीला जावं लागेल. चार्जिंग संपले नाही ना कंटिन्युअसली 100%चा तुम्ही हा माईक जोडला लिहून माझी बदली म्हणून समताला गेलो. पॉवर सेटच्या ठिकाणी शाळा तपासणीला आहे. जो अनुभव आहे तो सांगतो आणि काही गोष्टी मनाला लागली तरच मनुष्य सुधारतो. पडलेला निकाल मनाला लागला त्यामुळेच मी सुधारलो आणि माझा निकाल पुढचे चांगले लागू शकतो. पवार सर आले. आता पवार सरांचं इंग्रजी खूप चांगलं आणि संस्थेमध्ये इंग्रजीचे माझ्या सेट मी जे काही शिक्षक पाहतो 1 नंबर शिक्षक पवार सर इंग्रजी.